सो आपण काल पाहिलं काही असाइनमेंट दिले होते बरोबर, कंडिशनल फॉर्मॅटिंग. ठीक आहे. काल दाखवलं आपण पूर्ण कंडिशनल फॉर्मॅटिंग वरती लेक्चर झालेलं आपलं. कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये डुप्लिकेटचा एक क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काही कंडिशन वरती असेल की जे मी तुम्हाला न्यू रूल मध्ये पण दाखवलं होतं. ठीक आहे. या ठिकाणी कोणत्याही टाईप मध्ये तुम्ही आन्सर घेऊन यायचं, असं नाही की फॉर्म्युलाच लावला पाहिजे, आन्सर आलं पाहिजे. कंडिशन कुठेही फॉल्स होते. ठीक आहे. इथं गेलात तरी तुमची कंडिशन फॉल्स होते, सॉरी ट्रू करता येतं. म्हणजे इक्वल टू, नॉट इक्वल टू, ग्रेटर दॅन, म्हणजे नाही का त्या ठिकाणी दिलं होतं की 30 पेक्षा जास्त. तर याला सिलेक्ट करून तुम्ही इथं देऊ शकता 30. ग्रेटर दॅन 30 कुठला कलर विचारलाय तो देऊ शकता. पण त्या कधीही कंडिशनल फॉर्मॅटिंग यूज करत असताना जे काही टेक्स्ट आहे, जे काही आपल्याला आन्सर घेऊन यायचं अप्लाय करायचं, तो सिलेक्ट ठेवायचा टोटल. आणि त्यावेळेस ते अप्लाय केलं की ते बरोबर त्या रेंजमध्ये कॅच करतं. ठीक आहे. तर कंडिशनल फॉर्मॅटिंग वरती कमी जर MIS एक्झिक्युटिव्ह साठी आपण अप्लाय केलं तर कमीत कमी 2 क्वेश्चन तरी त्याच्यावर फिक्सच असतात. ठीक आहे. ठीक आहे. 2 क्वेश्चन तरी फिक्स असतात. ओके. तर त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन तरी फिक्स असतात याच्यात. ठीक आहे. नेक्स्ट काय, इन्सर्ट. इन्सर्ट मध्ये पाहिलं, आता इन्सर्ट मध्ये आलं, याच्यामध्ये जे होतं ते आपण दाखवलेलंच आहे. फॉर्मॅट टेबल वगैरे, पण याच्यामध्ये डिझाईन होते. कुठलाही टेबल तुम्ही घेतला तेव्हा डिझाईन वगैरे होते. ठीक आहे. इन्सर्ट मध्ये चेक केलं तर म्हणजे सेल घ्यायचा असेल, रो घ्यायचा असेल, कॉलम, जे की आपण कंट्रोल शिफ्ट करून प्लस मायनस करतो, सेम तेच कन्सेप्ट आहे. ठीक आहे. ऑटो सम, इथं जे आपण सम वगैरे फॉर्म्युला यूज करणार आहे तो इथं शॉर्टकट मध्ये पण असतो. ठीक आहे. जिथं तुम्हाला आउटपुट पाहिजे तिथपर्यंत रेंज सिलेक्ट करायची आणि तिथं म्हणजे असं थोडक्यात. समजा आता हा इथं टेक्स्ट नंबर टाईप केलेले आहेत. ठीक आहे. आणि इथं आन्सर पाहिजे तुम्हाला, तर ती रेंज सिलेक्ट करायची फर्स्ट. काय करायचं, रेंज सिलेक्ट, म्हणजे शेवटचा जो सेल आहे तिथं आन्सर येतं. म्हणजे इथं 11 मध्ये काय होणार, तो आन्सर. समजा इथं सम करायचं इथून, म्हणजे फॉर्म्युला न लावता, तर तुम्ही सम करू शकता डायरेक्टली. इथं ऑप्शन दिलेले आहे, सम असेल किंवा त्याचं अवरेज काढायचं, अवरेज. ठीक आहे. खाली निघाला अवरेज, एक एक स्टेप जाईल. मॅक्स नंबर किती आहे, त्याच्यानंतर मिनिमम नंबर किती आहे, तर असं. ठीक आहे. रेंज सिलेक्ट केलं, शेवटच्या सिलेक्शनच्या शेवटी तिथं आन्सर दाखवतं डायरेक्टली, म्हणजे विदाउट फॉर्म्युला. जर आपल्याला आन्सर असं पाहिजे असेल तर आपण काय करतो जनरली, इज इक्वल टू सम. ठीक आहे. सम मध्ये काय, रेंज, ही रेंज, आणि ब्रॅकेट क्लोज, एंटर. ठीक आहे. आणि दुसरं ऑप्शन काय होतं, डायरेक्ट सिलेक्ट, आणि एक ब्लँक घ्यायचा, त्या ब्लँक मध्ये काय पाहिजे, सम आलं पाहिजे, असं. म्हणजे इथूनही घेऊ शकता, या ठिकाणी पण दिलेलं आहे. असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर, म्हणजे आता समजा आपण इथं मिक्सअप केलेलं आहे, नाही का. आता हा ऑलरेडी असेंडिंगच आहे, समजा आपण डिसेंडिंग केलेलं, तर इथं लार्ज टू स्मॉल, लार्ज टू, आता ते फॉर्म्युला लावल्यामुळे तो प्रॉब्लेम दाखवतो. ठीक आहे. फॉर्म्युल्यामुळे तो प्रॉब्लेम दाखवत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं परत जर पाहिलं तर शॉर्ट, स्मॉल टू लार्ज. त्याच्यानंतर दुसरा काय आहे, असेंडिंग टू डिसेंडिंग पण म्हणता येतं याला. A to Z टेक्स्ट असेल तरी करतो तो, म्हणजे तिथं नंबर असेल तरी चालतं, आणि टेक्स्ट असेल तरी तो घेतो. फिल्टर लावायचं असेल तर फिल्टर, इथनं डायरेक्ट फिल्टर लागतो, जे की आपण कंट्रोल शिफ्ट एल ने फिल्टर लावतो. तो फिल्टर तुम्ही इथून घेऊ शकता, म्हणजे जे पाहिजे ते. हे कंट्रोल एल सिलेक्ट डिलीट. समजलं. फाइंड मध्ये आपण कुठला सर्च करायचं, त्याला कंट्रोल F किंवा कंट्रोल H करून करतो. तो इथं दिलेला ऑप्शन जो आहे तो फाइंडचा, म्हणजे रिप्लेस आणि सिलेक्ट. कंट्रोल H ने रिप्लेस ऑप्शन तयार होतो, आणि कंट्रोल F ने फाइंड, म्हणजे त्या पॅरललच आहेत दोन्ही ऑप्शन.
फाइंड पाहिलं तरी आणि रिप्लेस पाहिलं तरी पॅरलली त्या ठिकाणी दिलेत. म्हणजे जेव्हा आपण खूप साऱ्या डेटामधून डेटा फाइंड आउट करतो तर त्यावेळेस. ठीक आहे, H1. ठीक आहे, F1 जर सिलेक्ट केलं तर याची हेल्प ओपन होते. काय होते? हेल्प ऑप्शन तयार होतो. कुठल्याही सॉफ्टवेअरला F1 प्रेस केलं म्हणजे चालू असलेल्या सॉफ्टवेअर मध्ये फक्त F1 द्यायचं. त्यामुळे काय होतं, हेल्पची विंडो ओपन होते. मग तुम्ही तिथे सर्च करू शकता. समजा तुम्हाला समचा फॉर्म्युला पाहिजे, सम. ठीक आहे, फंक्शन. त्याची आयडिया माहित नाही तुम्हाला या सॉफ्टवेअर मध्ये काही, तर ते सम फंक्शन काय त्याची थेअरी वगैरे ओपन होते. त्याला क्लिक करू शकता. ठीक आहे, हे असं इथे दिले हो का? हे लगेच त्याचा आन्सर व्हिडिओ. आता हे खूप लेटेस्ट झालेलं आहे सध्या एक्सेल. 21च्या व्हर्जन मध्ये खूप अपडेट आहे. मी तर सांगतो की 21चं ऑप्शन व्हर्जन जर इन्स्टॉल केलं तर बरं होईल सगळ्यांनी. आणि काही फीचर जे असतील ते यामध्ये आहेत जे की बाकींच्यात नाही आहेत. मग काय सम यूज करायचं इथं पण तुम्ही चॅट जीपीटी सारखं पण यूज होतं. थोडक्यात या सॉफ्टवेअरची चॅट जीपीटी स्वतः दिलेली याच्यामध्ये आणि याला ऑफलाईन वापर करू शकता. म्हणजे इंटरनेट नसलं तरी हे तुम्ही वापरू शकता हेल्प म्हणून. ठीक आहे, अशा पद्धतीने. किंवा तुम्हाला एखादी टेक्स्ट टाईप करायचं नाहीये तर तुम्ही रेडीमेड इथून टेक्स्ट कॉपी पेस्ट करून घेऊ शकता. हेल्प मध्ये टेक्स्ट भेटतं तुम्हाला. हे असं म्हणजे तिथं काही प्रॅक्टिस करायची असेल, हे असं. किंवा पॅरेग्राफ पाहायचा आहे, त्याला ओपन केलं. ठीक आहे, हे बघ. आता मला हा पॅरेग्राफ पाहिजे पूर्ण. ठीक आहे, थोडं स्लो झालं. हे असं कॉपी केलं Ctrl+C आणि इथं घेऊन आलो Ctrl+V. ठीक आहे, क्लोज. मग या ठिकाणी काय केलं आपण Ctrl+F फाइंड आउट करण्यासाठी. समजा इथं सम इफ तुम्हाला फाइंड करायचंय तर फाइंड नेक्स्ट इथं दाखवतंय. ठीक आहे, फक्त समच तुम्हाला फाइंड आउट करायचं. सम कोणत्या कोणत्या ठिकाणी आलं हे जम्प करते सम ज्या ज्या ठिकाणी दाखवते ते. आणि रिप्लेस करायचं. समजा मला सम इफच्या जागी दुसरा काही ऑप्शन घ्यायचा असेल, काउंट इफ घ्यायचे फॉर एक्झाम्पल. मग मी काय करतो Ctrl+H. ठीक आहे, समच्या जागी काउंट पाहिजे, हा फॉर्म्युला पाहिजे मला. तर रिप्लेस ऑल. ठीक आहे, ते इज इक्वल टू असल्यामुळे घेत नाही काही ठिकाणी. समजा आता इज इक्वल टू ला पण दिलं मी. आता बघ झालं. म्हणजे इज इक्वल टू निघून गेलं आणि तिथं काउंट आला. ठीक आहे, म्हणजे कुठलाही सेल म्हणजे फॉर्म्युला यूज करू शकता किंवा एखादी टेक्स्ट आहे किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल किंवा व्हॅल्यू चेंज करायचं असेल, बरोबर. तर Ctrl+H Ctrl+F या दोघांचा वापर करून तुम्ही चेंज करू शकता. ठीक आहे, इथं तुम्हाला डिलीट करायचा हा स्पेस तर काय सांगितलं Ctrl-. ठीक आहे, Ctrl-. जो काही स्पेस आलेला आहे मध्ये तो काय करतो आपण Ctrl- ने सिलेक्ट करू पूर्णच्या पूर्ण रो, टोटल रो. ठीक आहे, टोटल कॉलम म्हणजे जसं की इथं सिलेक्ट केलं Ctrl-. जर ऍड करायचं असेल समजा इथं तर Ctrl+Shift+ म्हणजे तुमच्यामध्ये Ctrl+ पण असू शकतं. ठीक आहे, माझ्या लॅपटॉपवरती Ctrl+Shift+ केलं तर ऍड होते. तर काहींच्या ठिकाणी Ctrl+- ही वर्क करतं. ठीक आहे, तर असं नाही की Ctrl+Shift आलं पाहिजे. ते डिपेंड करतं व्हर्जन वरती विंडोजच्या. ठीक आहे, समजलं इथं. Ctrl-Z बॅक. Ctrl+A अनसिलेक्ट डिलीट म्हणजे डेटा पूर्ण क्लिअर झालेला आहे. Yes. सिलेक्ट आणि याला साईज जर कमी केली तर ते पूर्ण प्रॉपर होतं. Ctrl+A फॉर इज इक्वल Ctrl+A Alt+O+C+A ऑटो फिट पण होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर इन्सर्ट मध्ये पण पाहिलं आपण की पिव्होट टेबल, बरोबर. आपल्याकडे जो टेबल असेल त्याच्यावरती रिपोर्ट्स क्रिएट करण्यासाठी आपण याच्यामध्ये टेबल्स मध्ये पिव्होट टेबल करतो. इथं जर पाहिलं तर तुम्हाला शेप्स दिलेले आहेत. पिक्चर ऍड करायचं असेल तर इथून तुम्ही पिक्चर वगैरे ऍड करू शकता. ठीक आहे, म्हणजे तुमच्या डिव्हाइस मधली एखादी इमेज तुम्हाला पाहिजे असेल तर इथून घेऊ शकता. ऑनलाईन पिक्चर असेल तर ऑनलाईन मध्ये जातो तो.
जर तुमच्या डिव्हाइसमध्ये असतील तर डिव्हाइसमध्ये जातो. तर तिथनं तुम्हाला ते इमेजेस अप्लाय करता येतात. ठीक आहे. इथून सिलेक्ट केलं. ठीक आहे. इथून सिलेक्ट केलं आणि इन्सर्ट केलं. आलं इथं पिक्चर. हे असं. म्हणजे इथं पिक्चर एखाद्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे असेल बॅकग्राऊंडसाठी असेल. ठीक आहे. तर त्यावेळेस तुम्ही याचा वापर करू शकता. पिक्चर अप्लाय करणे म्हणजे सिम्बॉल वगैरे देतो आपण थोडं हे असं. हे बघा इथं घेतलं आपण. ठीक आहे. असं छोटासा यूज करायचा असेल कुठं तर आपण इथं घेऊ शकतो पिक्चर इन्सर्ट मध्ये. ठीक आहे. तिथं शेप्स पण दिलेले आहेत तुम्हाला. शेप्स वरती गेलं तर हे भरपूर शेप्स आहेत. फ्लो चार्ट टाईप आहे. ठीक आहे. बटन वगैरे क्रिएट करायचं स्टार आहे. तर तुम्ही बघू शकता जिथं केव्हाही गरज पडू शकते या सिम्बॉलची. म्हणजे एखादी डॉक्युमेंटेशन वगैरे तुम्ही टाईप करताय तर त्यावेळेस तुम्हाला दिलेलं ऍज इट इज जर टाईप करायचं असेल तर एखादी आपण ॲरो वगैरे दाखवतो क्लास वगैरे नाही का क्लास असेल कॉलेज असेल स्कूल असेल तर ते ॲरोने इंडिकेट करतो आपण रोड असतील तर त्या टाईपचे कुठलेही ॲरो तुम्हाला लागत असतील जी गरज पडेल हे कर्ली ब्रेस वगैरे आहे ठीक आहे तर त्यावर येते का ते ठीक आहे हां तर त्यावेळेस याची यूज करू शकता चार्ट माहित आहे त्याच्यासाठी तुम्हाला व्हॅल्यू आणि न्यूमरिक व्हॅल्यू दोन्ही लागेल ठीक आहे तिथं आपण चार्ट वगैरे यूज करू शकतो हिस्टोग्राम चार्ट हे सगळे इन्सर्ट मध्ये तुम्हाला इन्सर्ट करण्याशी रिलेटेड पूर्ण सिम्बॉल असते इथून वर्ड आर्ट म्हणजे तुम्ही एखादी हेडिंग वगैरे इथून देऊ शकता हे वर कुठल्या स्टाईल मध्ये तुम्हाला हेडिंग पाहिजे असेल तर तुम्ही इथे हेडिंग देऊ शकता समजा आपल्याला इथे हेडिंग द्यायचं असेल ठीक आहे अशा पद्धतीने याला असं मूव्ह करायचं असेल जिथं आपल्याला पाहिजे तिथं तुम्ही तिथं मूव्ह करू शकता साईज कमी जास्त करायची असेल किंवा याला सिलेक्ट करा कंट्रोल ए करायची साईज इथून कमी करता येते जेवढी आपल्याला प्रॉपर पाहिजे तेवढी हे बघ आणि याला मूव्ह केलं ठीक आहे जिथं पाहिजे तिथं थोडंसं खालीच घ्या आणि नंतर ॲरोने ऍडजस्ट करा ते प्रॉपर जर मूव्ह होत नसेल तर ॲरोने तुम्ही त्याला ऍडजस्ट करू शकता असं ॲरो घेऊन ठीक आहे म्हणजे समजा हा बॅकग्राऊंडला वापरायचा आहे आपल्याला आणि त्याच्यावरती नाव घ्यायचं फॉर एक्झाम्पल हे बघ असं आलं का आणि याला इथं वरती आता याच्यावर हा प्रॉब्लेम होतो सिलेक्ट करा बघा कुठला सिलेक्ट झाला त्याला खाली घ्या थोडं ठीक आहे हा प्रॉपर होत नाही याच्यामुळे याला परत सिलेक्ट करा ठीक आहे असं सिलेक्ट झालं पाहिजे झालं हे असं आणि परत याला सिलेक्ट करून मग ॲरोने परत ऍडजस्ट करा हे असं ठीक आहे किंवा याची स्टाईल बदलायची असेल टेक्स्ट मध्ये जे दिसून आलं पाहिजे डार्क तर तुम्ही इथून कलर बदलू शकता ज्या कलर मध्ये तुम्हाला ते प्रॉपर दिसून येते ठीक आहे त्या कलर मध्ये त्याला घेऊ शकता हे बघा दिसते आता थोडं तर या पद्धतीने ठीक आहे इन्सर्ट मध्ये समजलं हे लाईन चार्ट वगैरे त्याच्यासाठी स्लायसर आपण त्याच्यासाठी करतो डॅशबोर्ड बनवला की नाही आपण अजून? नसेल तर ते आपल्याला डॅशबोर्ड जेव्हा पिवट टेबल वरती बनवतो ना त्यावेळेस सांगितलं ठीक आहे पहिल्यांदा याचा वापर खूप होतो की इथून तुम्हाला हा वर्ड आर्टचा वापर करतो आपण ठीक आहे वर्ड आर्ट घेण्यासाठी म्हणजे हेडिंग साठी शक्यतो याचाच वापर करतो आपण ठीक आहे त्याच्यानंतर इथं काय करायचं आपल्याला ऍड्रेस इनपुट करायचं फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला काय करायचं इथं हाच ऍड्रेस टाकायचा आहे ठीक आहे ऑफिस ऍड्रेस ऑफिस ऍड्रेस खंडागळे कॉम्प्लेक्स ठीक आहे
नियर युअर हॉस्पिटल, कॉमा फ्रंट ऑफ लक्की बॅटरी. ठीक आहे. परत काय? खराडी बायपास, पुणे. जे काय असेल. ठीक आहे, अशा पद्धतीने याला मर्ज केलं तुम्ही, म्हणजे समजा हा मर्ज करायचा इथपर्यंत. ठीक आहे. इथंच ऍड्रेस तुमचा आला पाहिजे. आता कंट्रोल पी करून पेज बघायचंय. सो कंट्रोल पी केल्यानंतर पेज वरतीच आलं पाहिजे, म्हणजे इथं आणखीन याला वाढवलं पाहिजे. हा ऍड्रेस बरोबर आहे, फक्त हेडिंग वाढवायचं आहे आपल्याला. सो याला सिलेक्ट करूया. ठीक आहे, याला सिलेक्ट केलं, बाजूला घेतलं. याला सिलेक्ट करून पहिल्यांदा याची लेंथ वाढवून या पेज पर्यंत आलं पाहिजे. हे बघा. आता प्रॉब्लेम का देतो तर दोघांना बी एका खाली एक असेल तर याला थोडस घ्यावंच लागेल ऍडजस्ट करून. ठीक आहे, इथं सिलेक्ट केलं परत. यस. परत याला सिलेक्ट केलं, इथं क्लिक केलं आणि मग इथं ऍडजस्ट केलं सेंटर. ठीक आहे. आता बघा हा पुढे जातोय कंट्रोल टी केल्यानंतर. तो आला प्रॉपर. थोडा ऍड्रेसचा प्रॉब्लेम होतो, तर याला सिलेक्ट करून होम मध्ये जर पाहिलं तर या साईडलाच आहे. मग याला काय करू आपण, मर्ज करूया इथपर्यंत टोटल. ठीक आहे, मर्ज आहे सेंटर आलं. मर्ज आहे सेंटर केल्यानंतर ठीक आहे, वर्ड वाप करायचंय, म्हणजे एका खाली एक तो आला पाहिजे. ठीक आहे, एका लाईन मध्ये गेलाय खूप आणि तो हाईड होतोय, तर एका लाईन मध्ये परत तो पॅराग्राफ चेंज केला पाहिजे. जर जास्त होत असेल तर तेवढीच व्हॅल्यू ते खाली आणलं पाहिजे. मग त्याला आपण इथून घेऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर समजा आपण काय करायचं, इनवाइस क्रिएट करतो. ठीक आहे, तर डेट. ठीक आहे, डेट मध्ये एवढी साईज नव्हती वाढवायची, कसं काय वाढली? त्याला कमी करा. ठीक आहे, करंट डेट साठी काय फॉर्म्युला यूज करतो आपण? टुडे. बरोबर. टुडे फंक्शन वापरलं की आजची डेट ऑटोमॅटिक तिथे येते. म्हणजे तुम्ही जे इनवाइस तयार करताय त्याच्यावरती ऑटोमॅटिक ते डेट दाखवते. मग इथं जर तुम्ही टाईप केलं इनवाइस, इनवाइस नंबर. ठीक आहे, पुढच्या टेक्स्ट मध्ये तो इनवाइस नंबर जनरेट झाला पाहिजे. थोडक्यात साईज वाढवून. ठीक आहे, पेज नंतर ऍडजस्ट करता येतं, पहिल्यांदा टाईप करून घेऊ. तर इनवाइस नंबर इथं क्रिएट करायचा आहे. ठीक आहे, जे काही होत समजा HD 1001 असं, म्हणजे सिरियल नंबर इथून दिला आपण की तो इथून इन्क्रीमेंट होतो. परत दिलं, डेट दिलं, इनवाइस नंबर दिला. ठीक आहे, परत काय असतं अजून इनवाइस वरती? ऍड्रेस आला, नेम आलं. ठीक आहे, त्याच्यानंतर कोणाला बिल करतो आपण तो. ठीक आहे, बायर डिटेल्स. बरोबर. ठीक आहे, इथं तुम्हाला काय करायचं, बायर डिटेल्स. इथून पुढे जर हा आपल्याला इथपर्यंत नाव पाहिजे असेल तर याला मर्ज करा. ठीक आहे, मर्ज केल्यानंतर इथं आपण याला थिकनेस वाढवू शकतो हे अशा पद्धतीने. थिकनेस बॉर्डर तेवढ्यासाठी. ठीक आहे, इथं बोल्ड करायचं असेल बोल्ड, यालाही बोल्ड करायचं असेल बोल्ड हेडिंगला. ठीक आहे, शक्यतो 12 साईज ठेवा कंटिन्यू. प्रॉपर एकच साईज ठेवा. ठेवा. एक कमी येतं पण हे असं. ठीक आहे, इथं बाहेरचे डिटेल्स असतील आणि इथं असेल सिरियल नंबर. ठीक आहे, सिरियल नंबर.
त्याच्यानंतर इथं काय असेल, डिस्क्रिप्शन, बरोबर. ठीक आहे, डिस्क्रिप्शन. त्याच्यानंतर क्वांटिटी, त्याच्यानंतर रेट आणि प्राइस, बरोबर. यासोबत याला वाढवून बघा. ठीक आहे, सिरियल नंबर मध्ये सिरियल. आता हे याच्यात ऍडजस्ट झालं पाहिजे या पेज मध्ये. कंट्रोल पी करून चेक करा एकदा. ठीक आहे, तर हे पेज मध्ये इथपर्यंत आलं पाहिजे फॉर एक्झाम्पल. तर याला आपण घ्यायचंय कट, आणि समजा इथं काय केलं, पेस्ट. ठीक आहे, कट, इथं पेस्ट केलं. ठीक आहे, आता हा डिस्क्रिप्शन साठी घ्यायचा हा पूर्ण एरिया, म्हणून याला मी काय केलं, मर्ज केलं. इथं डिस्क्रिप्शन जास्त असतं. ठीक आहे, याला परत ब्रॅक थिकनेस करा किंवा ऑल बॉर्डर तयार केलं तरी चालतं. हा पूर्ण ऑल बॉर्डर मध्ये आला पाहिजे. आलं. ठीक आहे, ऑल बॉर्डर. सेंटरला घ्यायचं असेल, सेंटर. इथून सेंटर घ्यायचं, त्याची साईज वाढवायची असेल, हेडिंग आहे तर आणखीन एक साईज वाढव. असं प्रॉपर सेंटर आलं. ठीक आहे, हे आपल्याला इथून ऍडजस्ट करता येतं. ज्यावेळेस आपण कंट्रोल पी करतो तिथं काही प्रॉब्लेम असेल तर याची साईज परत चेंज करता येतं, किंवा याला आपल्याला मध्ये पण घ्यायला लागेल. हा जो गेलेला आहे बाहेर, ठीक आहे, त्याला आतमध्ये घ्यायचं. आणि इथं याची साईज थोडी वाढवावी लागेल, कारण हा ऍड्रेस मर्ज झाला पाहिजे त्यात. आणि हा परत मग जर जास्त झाला असेल तर इथं परत एकदा याला इथपर्यंतच घ्यायचं पेज. तो पेजच्या बाहेर गेला होता मर्ज अँड सेंटर, बरोबर. आता इथं ऍडजस्ट झाला प्रॉपर. आता बघू शकता कंट्रोल पी, ते पेजच्या बाहेर नाही गेलं पाहिजे, प्रॉपर आलं पाहिजे. ठीक आहे, तर इथं समजा याला आणखीन एक स्टेप आपण पुढे घेऊ शकतो. कंट्रोल एक्स, कंट्रोल व्ही, म्हणजे पेस्ट. डिस्क्रिप्शन वाढवलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. मर्ज अँड सेंटर, यस. ठीक आहे, आणि याला बॉर्डर द्यायचंय, ऑल बॉर्डर, या पद्धती केलं. आता परत एकदा चेक करूया तो पेज मध्ये आलाय का प्रॉपर. आता ओके वाटतो. ठीक आहे, या पद्धती म्हणजे पेज मध्येच ऍडजस्टमेंट झालं पाहिजे. आता इथं नंबर वनचा सिरियल आहे. ठीक आहे, याला परत मी ऍड करतो इथं, मर्ज अँड सेंटर. याला पण बॉर्डर करूया. आणि पे फॉर्मॅट पॉइंटरचा वापर करून त्याच्या खाली पण क्लिक करतो. परत फॉर्मॅट पॉइंटरचा वापर केला, ऍज इट इज पाहिजे मला. समजा जेवढे आयटम्स क्रिएट करायचे आहेत तेवढे तुम्ही इथून क्रिएट करू शकता. ठीक आहे, 2, 3, 4, समजा आपल्याकडे 4च आयटमची लिस्ट आहे. समजा इथं काय केलं आपण, कुठल्याही आयटमची लिस्ट प्रोव्हाइड करा. कॅपिटल पाहिजे मला. हे असं क्वांटिटी समजा 12 आहे, रेट असेल 1200. तर प्राइस मध्ये काय आलं पाहिजे, इज इक्वल टू या दोघांचं काय मल्टिप्लिकेशन, हा व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू. ठीक आहे, याचं मल्टिप्लिकेशन झालं पाहिजे. त्याला मी टेबल क्रिएट करून घेतो. हे बघा, इथं टेबल क्रिएट केलं. ठीक आहे, याची साईज दिली 12. ठीक आहे, प्रॉपर. हा, त्याच्यानंतर नेक्स्ट, आता दुसरा पार्ट असेल समजा हार्ड डिस्क. सॉरी, हार्ड डिस्क. समजा 10 क्वांटिटी असतील, 2500. याला ट्रॅक करायचं किंवा कंट्रोल डी करा, तर तो फॉर्म्युला ऑटोमॅटिक इथं कॉपी करून घ्यायचा. कंट्रोल डी, त्याच्या खाली क्लिक करतोय, कंट्रोल डी. कंट्रोल डी न काय होतंय, तो कॉपी होतो डुप्लिकेट, म्हणजे फॉर्म्युला ऑटोमॅटिक कॅच करून घेतो तो. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे समजा पेन ड्राईव्ह. आता हे तर टाकायच लागेल तुम्हाला, किती पेन ड्राईव्ह. ठीक आहे, त्याचा रेट किंवा तो जीबी असेल इथं डिस्क्रिप्शन मध्ये द्यायचंय. ठीक आहे, तो जीबी वगैरे जे काही असतं, समजा 16 जीबी आहे.
हे असं. हार्ड डिस्कला पण डिस्क्रिप्शन असतं बरोबर. हार्ड डिस्क म्हणजे नुसते हार्ड डिस्क नाही, तर किती आहे, 256 हार्ड डिस्क आहे बरोबर. डीव्हीडीला पण साईजच असते, ठीक आहे. 512 MB ची असते सीडी बरोबर. 512 MB, ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे दुसरा ऑप्शन, एस एम पी एस, फॅन, ठीक आहे. 1200 त्याची जी स्पीड असते, व्होल्ट सॉरी, ठीक आहे. एस एम पी एस फॅन पण असतो. आपली जे प्रोसेसर थंड होतं, तर त्याला आपण प्रोसेसर फॅन किंवा एस एम पी एस फॅन म्हणतो. त्याच्यानंतर इथं जर दिलं तुम्ही लो क्वांटिटी रेट दिलं, तर तो 1500 पर्यंत असतो, ठीक आहे. हे ऑटोमॅटिक आलं. कंट्रोल पी करून बघत चला प्रत्येक वेळेस, ते असं दिसलं पाहिजे. समजा हा ब्राईटला बिल करतोय आपण, कॅप्स लॉक, ठीक आहे. अशा बघ, याला एका साईडला घ्यायचं, मिडला न घेता, ठीक आहे. साईज आणि बोल्ट, ठीक आहे. बाहेर डिटेल दिलेले. त्याच्यानंतर इथं काय असेल, टोटल. इथपर्यंत घेतलं तरी चालतं, किंवा सगळ्यांचं टोटल आलं पाहिजे ना आपल्याला. तर याला मी इथं काय करतो, मर्ज, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर याला बॉर्डर तयार करतो परत, ऑल बॉर्डर. आणि इथं काय आलं पाहिजे, टोटल, ठीक आहे. टोटल रेकॉर्डिंग